नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज। तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल, जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर पाहून घेऊ आजच्या प्रमुख घडामोडी। गाझियाबाद मधील महंत यती नरसिंहानंद यांनी एका समुदायाच्या धर्मगुरूबाबत केलेल्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना भडकविण्याचा आरोप करीत एफआयआर दाखल करण्याची मागणी करीत एक शिष्टमंडळ नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यासाठी पोहोचले। मात्र त्यानंतर अचानक काही आक्रमक लोकांच्या जमावाने पोलीस स्टेशनवर दगडफेक सुरू केली आणि वातावरण तापले। पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता जमाव वाढत गेला आणि पुन्हा पोलीस स्टेशनवर दगडफेक सुरू झाली। यात 10 ते 12 पोलीस जखमी झाले तर पोलिसांच्या एका गाडीची तोडफोड करण्यात आली। जमाव वाढत असल्याचे पाहून तत्काळ या ठिकाणी पोलिसांचा प्रचंड फौजफाटा जमा झाला आणि जमाव पांगविण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचे नळकांडे फोडण्यात आले। रात्री उशिरापर्यंत जमाव पांगविण्याची कारवाई सुरू होती तर परिसरात सीपी नवीनचंद्र रेड्डी, डीसीपी, एसीपी सह 1200 वर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। गाझियाबादचे महंत यती नरसिंहानंद यांनी एका समुदायाच्या धर्मगुरूबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते। धार्मिक भावना भडकवण्यात आल्याचा आरोप करीत त्यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी करीत एका समुदायाचे शिष्टमंडळ शुक्रवारी रात्री नागपूर गेट पोलीस स्टेशनवर पोहोचले। मात्र तेथे समाधान न झाल्याने वातावरण तापले। काही आक्रमक लोक बाहेर पडल्यानंतर लगेच जमाव झाला आणि पोलीस स्टेशनवर दगडफेक करायला सुरुवात केली। यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण हैदरपुरा, चांसी चौक, सौदागरपुरा चौक या भागातून एक जमाव यायला लागला आणि पोलीस स्टेशनवर दगडफेक केली। या दगडफेकीत 10 ते 12 पोलीस जखमी झाले। संतप्त जमावाने पोलिसांची MH27 AA 188 नंबरची गाडी दगडफेक करून तोडफोड केली। स्थिती आणखी बिघडत जात असल्याचे पाहून तत्काळ अतिरिक्त पोलीस, SRPFच्या 3 तुकड्या, दंगा नियंत्रण पथक, QRT, पोलीस स्टेशनचे अधिकारी, DP, SP सह ग्रामीण पोलीस पथक, क्राईम ब्रांच 2 टीम आदीसह 1200 पोलीस तात्काळ दाखल झाले। जमाव आक्रमक आणि दगडफेक सुरू ठेवत असल्याचे पाहून पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी प्रथम लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराचे नळकांडे फोडले। यानंतर पोलिसांनी या भागातील विद्युत पुरवठा खंडित केला। तरीही काही लोक पोलिसांची टीम एका बाजूला गेल्यानंतर दुसऱ्या बाजूने दगडफेक करीत असल्याचे चित्र होते। मात्र पोलिसांनी त्यानंतर जमाव पांगवणे सुरू केल्यानंतर उशिरा वातावरण निवळले। संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत दीपक केशवराव तिडके, वय वर्ष 34, SRPFचे कर्मचारी अशोक हिम्मत कोल्हे, वय वर्ष 39, SRPF जवान अंबादास महादेव मोहोड, वलगाव पोलीस कर्मचारी सचिन कैलास, वाहन चालक सचिन कैलास काळे, वाहन चालक सुमित वीर सिंग राठोड या 5 जणांसह आणखी 5-6 जण जखमी झाले आहेत। या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। दरम्यान सीपी नवीनचंद्र रेड्डी स्वतः ताफ्यासह दाखल होऊन ऑन रोड उतरले आणि त्यांनी पोलीस पथकासह या परिसरात राऊंड मारला। लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले, तसेच स्थिती नियंत्रणात राहावी म्हणून जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले। तसेच धार्मिक स्थळावरून सुद्धा लोकांनी शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले होते। सह्याद्री माझा न्यूज करिता सूरज देशमुख, अमरावती।